मी या कृषीमध्ये खरं म्हणजे उभी राहिलेली आहे. आल्याबरोबर मला झालेल्या उशिरासाठी फुलरींच्याकडे मी खंत व्यक्त केली की तुम्हा पुरुषांचं बरं असतं, बायको हातामध्ये घड्याळापासून पाकिटापासून रुमालापर्यंत सगळं तुम्हाला पोस्ट करते आणि ते खिशात घालून तुम्ही चालू पडता. आणि एक बाई जेव्हा घर सोडते तेव्हा घर सोडताना घरामधल्या माणसापासून बाहेरच्या कडी गोट्यापर्यंत सगळ्यांचा हिशोब तिला करावा. एक नातेवाईक वारला म्हणून गावाकडे गेले, तिकडेच अडकले. आमचं गाव इथून 70 किलोमीटर आहे. यायला उशीर झाला. आज रविवार म्हणजे आम्हा बायकांची आंघोळ डोक्यावरून आंघोळ करण्याचा दिवस, 8 दिवसाचे कपडे लावून ठेवण्याचा दिवस, स्वतःचे, स्वतःच्या लेकराचे, असला नवरा तर नवऱ्याचे. आणि अशा सगळ्या अवघड दिवशी श्रीनिवासच्या पुस्तकाचं प्रकाशन. माणसाच्या मनामध्ये काही गोष्टी आपसुकच अशा गोंदल्या गेलेल्या असतात. आपल्या गावचा पोरगा एवढा मोठा झाला, एवढा मोठा कवी झाला, आमचा जगदीश एवढा मोठा साहित्यिक झाला, रवींद्र एवढा मोठा झाला, हे सगळं बघण्यात खरं तर माझं आयुष्य गेलं. ही सगळी आम्ही हातगाव तालुक्यातली साधारण गरीब कुटुंबातली मुलं, ज्यांना नांदेड सुद्धा लंडन सारखं वाटायचं. आणि तिथून इथपर्यंतचा आमचा प्रवास आणि ह्या पुढचा सगळा जो प्रवास आहे तो अतिशय मनोरम आहे, मध्य आहे, मनावरती कुठेतरी गोंदणारा आहे. आणि म्हणून एवढ्याही अडचणीच्या याच्यामध्ये मी पळत पळत श्रीनिवासच्या या कार्यक्रमाला येऊ शकले, याचा मला खूप मनापासूनचा आनंद आहे. या कार्यक्रमाला येण्याचं आणखी एक आकर्षणाचं केंद्र म्हणजे माझ्यापासून दूर गेलेली माणसं मला या कार्यक्रमात दिसणार आहे, जी मला कधीच अनुभवायला मिळत नाहीत किंवा ज्यांना मला भेटता येत नाही. जसं श्रीकांतजीने आता ते आमचे जावई आहे, खंत व्यक्त केली की ताईचा मला सहवास मिळत नाही. एकतर अधिकारी आणि राजकीय लोक याच्यामध्ये कायम अंतर असतं आणि ते अंतर आम्हाला जपावं लागतं. आणि पुन्हा ते आमचे जावई, पुन्हा कडक स्वभावाचे, एक कडक अधिकारी म्हणून माहीत असणारे. म्हणजे त्यांच्या कार्यालयात आमचं काम असलं तरी आम्ही डायरेक्ट कधी जाऊ शकत नव्हतो. आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही आमचं काम शक्य असेल तर करा. आणि ह्या अंतराने मी वागत असल्यामुळे श्रीकांतची माझी पुन्हा भेट झाली नाही. तालुक्यातल्या प्रत्येक गावात माझे संबंध आहेत आणि ते संबंध मी आजपर्यंत टिकवलेले आहेत. कदाचित माझ्यासारख्या सर्वसामान्य स्त्रीला हेच तिचं भांडवल वाटत असावं असं मला स्वतःला वाटतं. सध्याच्या धनाढ्य लोकांच्या राजकारणामध्ये माझ्यासारखी फकीर वृत्तीची एक बाई 45 वर्ष राजकारण करते, हेच खरं तर हा तुमच्या कादंबरीचा विषय होऊ शकतो असं मला वाटतं. मग समोरचे प्रकाशक, बाजूचे प्रकाशक, नशीब एवढा अवघड प्रकाशक माझ्या वाट्याला आला नाही. मी पुस्तक वाचायचं ऐकल्यानंतर मला वाटलं गमतीचा विषय आहे. सुदैवाने मी प्रकाशकही होते, मी लेखकही होते. सुधाकर गाजरेचा पहिला कविता संग्रह छापत असताना आमच्या मोडक्या तोडक्या प्रेसमध्ये प्रकाशन कोणाला द्यायचं तर मीच प्रकाशन संस्था काढून टाकली आणि मीच प्रकाशक झाले आणि मीच त्याची हे होते, म्हणजे काय प्रिंटर सुद्धा होते. पण अशा गमती जमतीच्या काळातून ही माणसं घडताना मी पाहिली. मग आमचा रविचंद्र अचनकर असेल, आमचे जगदीश कदम असतील, भगवान आंबेकर असेल, तशी खूप मोठी विलास गेला वाटते आहे बसलेला आहे. तर ही साहित्यिकांची एक पिढी गोदावरी टाइम्सनी घडवलेली आहे आणि त्या काळामध्ये हे निर्माण झालेले कवी, लेखक एवढे मोठे होतील असं मला तेव्हा कधीच वाटलं नाही. किंबहुना मीही इथल्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत जाईल असंही कधी वाटलं नाही. पण कसं असतं, माणूस जेव्हा काम करत जातो, काम करता करता त्याचा आत्मविश्वास वाढतो, त्याचे अनुभव वाढतात आणि त्या अनुभवाचा आणि त्या आत्मविश्वासाचा वापर करून जे चालतात ते खूप दूरपर्यंत जातात असा माझा अनुभव आहे. श्रीनिवासचं हे पुस्तक कविता संग्रह तर खूप असतो, मला सवयच आहे. मी स्वतःच विचाराने थोडी कवी मनाची असल्यामुळे. पण या पुस्तकाचं मी
नाव पाहिलं, बाईचा दस्तावेज, बाईला ऐवज म्हणणारे पुरुष मी खूप पाहिले, पण बाईचा दस्तावेज मांडणारा धनंजय आमचा हा श्रीनिवास हा माझ्या गावचा आहे आणि खूप मोठा कवी आहे, खूप मोठा कलाकार आहे, त्याची मला जाणीव आहे. पण हे पुस्तक वाचता वाचता मला त्या कविता मी वाचल्या, थोड्या बहुत वाचल्या, जास्त वाचल्या नाही, कारण माझ्या कार्यबाहुल्यामुळे कधी कधी हे शक्य होत नाही. खाली पुस्तकाचा माझा खूप असा अंतर पडलेला आहे. घरात पुस्तकं खूप आहेत पण मला वाचायला वेळ नाही. पण ती सगळी पुस्तकं मी माझ्या उशाला ठेवत असते. मग काल माझी मुलगी आली मुंबईत, ती म्हणाली अगं तू पुस्तकात झोपते का, पुस्तकं तुझ्याजवळ झोपतात? म्हणजे ही पुस्तकं मला वाचता येत नाही, त्याची ही सजा मी भोगत असते की ही सगळी माझ्या उशाला असतात. त्याच्यामध्ये हा बाईचा दस्तावेज सुद्धा होता. हे पुस्तक मी सकाळी वाचायला घेतलं थोडंसं, गावाकडून येता येता माझ्यासोबतच होतं गाडीमध्ये. मला खूप छान वाटलं. स्त्री अनेकांच्या कवितांचा विषय आहे, होती आणि आहे आणि राहील. ज्या दुर्लक्षित स्त्रीवर श्रीनिवासच्या ह्या कविता आहेत, ही डेफिनेटली सुचिता कल्लाळांची स्त्री नाही. ही स्त्री खेड्यात राहणारी, दुर्मुखलेली, घर चालवणारी, शेतामध्ये राबणारी अस्तित्वहीन स्त्री आहे. पण ही अस्तित्वहीन स्त्री जेव्हा घरातून बाहेर पडते किंवा मरते किंवा नाहीशी होते, तेव्हा ते घर बिनगडीकोंड्याचं होतं. त्या घराचा गडीकोंडा त्या स्त्रीसोबत हरवलेला असतो, पण ती गेल्यानंतर ते त्या पुरुषाला जाणवतं की आपण काय हरवलेलं आहे. स्त्री हा इतका द्रव पदार्थ आहे की ती स्वतःचं अस्तित्व सुद्धा कोणाला जाणवू देत नाही, पण तिच्या विना ते घर सुद्धा चालत नाही. मोठ्या झालेल्या मुलांना आपल्या आईने आपल्यासाठी काय केलंय हे सुद्धा त्याच्या लक्षात राहत नाही, पण तरीही ती स्त्री तक्रार करत नाही. मुलगा जर खूप वर्षांनी घरी आला, कामामध्ये व्यस्त होता, त्याला वेळ नसेल म्हणणारी स्त्री डोळ्यात आलेलं पाणी लपवत असते. नवऱ्याने कितीही त्रास दिला तरी दुसऱ्या दिवशी त्याच्या जेवणाचं ताट कधीच अवेळी झालं जात नाही, वेळेवरच जातं. त्याचे कपडे धुतलेलेच त्याला सापडतात. त्याच्या हरवलेल्या चपला नसल्या तर स्वतःच्या चपला तिच्या पुढे करते. पूर्वी आमच्याकडे स्त्रीची चप्पल, पुरुषाची चप्पल असा काही प्रकार नव्हता. आम्ही सारख्याच चपला वापरायचो. त्यामुळे नवऱ्यानं बायकोची चप्पल वापरली काय, बायकोची चप्पल नवऱ्याने वापरली काय, काही त्याच्यामध्ये फरक नव्हता. आता प्रतवाई झालेली आहे स्वच्छता. आणि ज्या 10% स्त्रियांच्या विषयी तू बोललीस त्यात त्या 90% स्त्रिया नव्हत्या हे तुला मला सांगायचं. तर तू मोठी लेखिका आहेस. लेखक, लेखिका, कवी हे शब्दाचे जादूगार. आता शब्दांच्या जगापासून मी थोडी दूर गेलेली आहे. पण आमचा जगदीश मला नेहमी म्हणतो त्या गडूळडोहामध्ये तू काय करते. जगदीशला आज उत्तर देते पहिल्यांदा मी, हा त्रुटीचा खडा. त्या गडूळडोहामध्ये जे काम करायचं ते करतो, जिरण्याच्या आधी बाहेर पडतो आणि नवा डोह शोधायला लागतो. बाकीच्या कारण असं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापलं अस्तित्व असणारी माणसं असतात आणि अशा अस्तित्वाची माणसं माझ्या लाईनीमध्ये बसलेली आहेत, समोर बसलेली आहेत. मला आजचा रविवार सफल झाल्याचा आनंद वाटला. आता मी राजकारणात फारशी सक्रिय नाही. शेवटी लोकांनी किती दिवस सोसायचं मला. 45 वर्ष राजकारणातली पूर्ण झाली आणि म्हणून गेली 5-10 वर्ष मी अशी शांतपणे माझी कामं पूर्ण करते. कारण घरात मला लक्ष द्यायला वेळ नसायचं. आता नातू मोठी झालेली आहे. एक नातू कॅनडामध्ये शिकतो, दुसरी नात लंडनला शिकते. म्हणजे खरं शिकायचं मला होतं, पण आपली परिस्थिती नव्हती. 5व्या वर्गात चप्पल मिळालेली आम्ही मुलं आहोत. 4थ्या वर्गापर्यंत बिनचपलीच्या पायाने शाळेत जाणारी आम्ही खेड्यातली मुलं लंडन अमेरिकेच्या गोष्टी करू शकत नव्हतो, पण आमची नातवंड आता तिथे जाऊ शकतात. माझी मुलगी स्पॅनिश आणि इंग्लिश लिटरेचरमध्ये नात माझी ग्रॅज्युएशन करते आहे लंडनला, किंग्स कॉलेजमध्ये. जगातली जी ती उत्कृष्ट असणारी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरला किंग्स येतात. प्रश्न असा पडला की भाषा विषय हा माझा होता, त्या विषयात मला विषय सोडून द्यावा लागला. मी मराठीची विद्यार्थिनी, हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली म्हणून कॉलेजने मला काढून टाकलं. कालिंदीबाई पाठक म्हणाल्या ही पोरगी जर कॉलेजमध्ये येणार असेल तर मी काही कॉलेजला शिकवणार नाही. त्या काळात त्यांची पोहोच अटल बिहारी वाजपेयी पर्यंत होते.
आमचे ॲडव्होकेट राठी मला म्हणाले, सूर्यकांता तुला कुठेही कॉलेजला ॲडमिशन मिळेल, सोड ही बाई, नाही तर आमचं काही संस्था राहू देत नाही. आज कालिंदीताई नाहीत, माझ्या मराठीच्या प्राध्यापक होत्या त्या. पण अशा काही घटना आयुष्यात घडल्या. मला मराठीमध्ये MA करायचं होतं. खरं तर हा देश म्हणण्यापेक्षा हे गाव एका उत्तम मराठी प्राध्यापकाला मुकलं आणि जगदीश सारख्याला त्यामुळे काम करता आलं. हा नशिबाचा भाग आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रारब्ध नावाची गोष्ट तुम्ही लिहू शकत नाही. त्या प्रारब्धावरती तुमची आमची हुकमत नाही. मी काही दैववादी नाही, मी प्रयत्नवादी आहे. तरी सुद्धा मी हे सांगते वयाच्या 75व्या वर्षी की तुम्ही कितीही प्रयत्न करा बाळांनो, जे जेव्हा जसं व्हायचं आहे ते तसंच होतं. म्हणून तुम्ही प्रयत्न करायचं मात्र सोडू नका. म्हणजे प्रयत्नच न करता जर श्रीनिवास पैशातच राहिला असता, अशातला एक माणूस पण माझ्या ओळखीचा राहिला असता. पण आज श्रीनिवासची जी वेगळी ओळख आहे, ती ओळख तुमच्या सगळ्यांच्या लायकीमध्ये. माझ्या गावचा मुलगा, माझ्या घरचा मुलगा आज फुलारींचा आवडता विषय आहे, सगळ्यांचा आवडता विषय आहे. त्याचा मला निश्चित खूप आनंद आहे. मी कवितेवर बोलणार नाही, कारण कवितेवर इतकं सुंदर सुचिता बोलली, श्रीकांतजींचं एवढं सुंदर भाषण झालं, फुलारी साहेब बोलली. ते सगळी माणसं त्या क्षेत्रामधली तज्ज्ञ माणसं आहेत. तज्ज्ञांच्या समोर जास्त बोलायचं नसतं, असं एक मला माझी स्वतःची शिकवण आहे. माझी स्वतःची शाळा होती सर. मी शाळेतल्या कुठल्याच मास्तराचं काहीच ऐकलं नाही. अभ्यास न करता कायम परीक्षा देणारी मी विद्यार्थिनी आहे. तसं अभ्यास न करता कुठल्याही कार्यक्रमाचं मी काहीही बोलत असते. मी खरं तर माझा मामाच्या मुलाचा मुलगा वारला म्हणून भेटायला तळेगावला गेले होते. तिथे भेटून मी इकडे आले कार्यक्रमामध्ये. मला सांगा, एका मृत्यू झालेल्या घरातून मी तुमच्यामध्ये आलेली आहे. तो विषय तिथेच संपवला, हा नवा विषय इथे स्वीकारला आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हायला खूप आवडतं. त्याच्यामध्ये कसं आहे, आमचं अज्ञान लपून जातं आणि सगळ्या तज्ज्ञ लोकांची भाषणं ऐकल्यानंतर मग अशी शब्दांची, मी मुळामध्ये जन्मतः संपादक आहे. शब्दांची जुळवाजुळव करणे, गाणं मात्र पुसून टाकणे आणि आपल्या मनाचं काहीतरी तयार करण्यामध्ये मी तरबेज आहे. तुमच्या सगळ्यांचं ऐकून ऐकून कळलं की धनंजयच्या पुस्तकाविषयी आपल्याला आता बोलायची काही गरज नाही. कारण धनंजयच्या पुस्तकावरती खूप सुंदर बोलून झालेलं आहे, सुंदर ऐकून झालेलं आहे. त्यामुळे आपल्या घरातला हा मुलगा किती मोठा आहे त्याची उंची मात्र मला मोजता आली तुमच्या सगळ्यामुळे. त्यामुळे धनंजय तुझं हे श्रीनिवास, धनंजय का माझ्या डोक्यात श्रीनिवास हे तुझं लिखाण, जसं श्रीकांतजी म्हणाले की फक्त काव्यापुरतं तू मर्यादित ठेवू नको, तुझ्या लिखाणाला दर्जा आहे, तुझ्या लिखाणाच्या कक्षा वाढव, तू पुस्तकं लिही, कादंबरी लिही, त्याच्यावरती असणारी काय म्हणतात विवेचन लिही. म्हणजे तुझ्या शब्दाला हा नवा कळा कुठल्या पाहिजे, कारण प्रत्येक माणसाला हे शक्य होत नाही. प्रत्येकाच्या शब्दाचे अर्थ लोकांना कळतीलच असं नाही. आज तुझे शब्द हे लोकांना कळतात. ग्रामीण भागातले शब्द आहेत, ग्रामीण माणसांचा तुला अभ्यास आहे, तेव्हा तुझं हे काव्य न राहता पुस्तक रूपाकडे जावं. हे हा जो सल्ला आहे श्रीकांतजींचा तो अतिशय योग्य आहे. लवकरच श्रीकांत तुमचं आणि आमचं पुन्हा एकदा जेवतानाचं चित्र आपण काढू. तुम्ही माझ्या घरी या, तर मी तुमच्या घरी येते, तुम्ही कुणाला एकदा बोलूया. काय शेवटी माणसाला भेटणं खूप गरजेचं आहे. हल्ली काय कमी झालं, सगळी श्रीमंती वाढली, व्यस्तता वाढली, पगार वाढले, 5 आकडे 6 आकडे, त्याला मर्यादा नाही बेटा. आता 3 लाखापर्यंत पगार मिळतात. त्याच्यामुळे पैसे ही मोजण्याची गोष्ट आहे, वेळ ही मोजण्याची गोष्ट नाही. कारण ती एकदा गेली की गेली, ती पुन्हा सापडत नाही. त्यामुळे वेळ हातामध्ये जो पकडून ठेवतो तो खराच असतो असं मला वाटतं. असा वेळ पकडण्याचा नाद मला खूप आहे. मी जेव्हाही मला वेळ मिळतो तेव्हा माझ्या आवडणाऱ्या माणसांच्याकडे स्वतःहून जाते. मला काही मान पान कुठलाही प्रोटोकॉल न बाळगता मी माझ्या राजकारणातली 45 वर्ष काढलेली आहेत. माझ्या माणसांच्यासाठी माझ्याकडे वेळच वेळ असतो आणि मला बोलण्यासाठी खूप शब्द आहेत माझ्याकडे. मला आजच्या या प्रसंगी घेऊन तुम्हा सगळ्या श्रेष्ठांना भेटून मला खूप आनंद झाला. आमच्या श्रीनिवासची कविता, तिची झालेली तारीफ, तिचं झालेलं मूल्यांकन हे मला खूप मनापासून भावलेलं आहे. आपला हा आशीर्वाद, आपलं हे प्रेम असंच त्याच्या पाठीशी राहू द्या. किंवा साहित्यामध्ये काम करणारा असो का राजकारणात काम करणारा असो, त्याच्या पाठीवर थाप देणारा हवा असतो. एकदा आमच्या जगदीशने माझ्या वाढदिवसाला 4-5 पानाची कविता करून पाठवली. ती कविता वाचायला मला 3 दिवस लागले.
पण माझ्या आयुष्यातला तो दस्तावेज आहे. तर माझ्या घरचं माणूस माझी तारीफ करतं किंवा माझ्याविषयी बरं वाईट लिहितं, ही खूप हृदय आठवण आहे. त्या हृदय आठवणी ह्या माणसाच्या ठेवा असतो. त्याच ठेव्यावरती माणसं जगत असतात. माणसं बँकेतल्या पैशावर, माणसं खिशातल्या पैशावर जगत नाही, तर माणसं आपल्याजवळ असलेल्या माणसांच्या आठवणीवर जगत असतात. हे जर माणसांनी कबूल केलं तर मला असं वाटतं की सगळ्यांचं जगणं आमच्या जगत शेळकेसारखं सुंदर. कारण आयुष्य सगळ्यांकडेच आहे, पण त्या आयुष्याचं मूल्यमापन करण्याची जी वृत्ती आहे ती असावी लागते. जगनची माझी त्याची कधीच भेट होत नाही. फार कमी वेळा तो भेटतो, फार कमी वेळा आम्ही एकमेकाला बोलतो. तो जो काही बोलतो ते मला माहित आहे आणि तो कसा जगतो हेही मला माहित आहे. त्यामुळे तो विचारांना माझा अतिशय जवळचा नातेवाईक आहे. नातेवाईक असण्यासाठी रक्ताचे संबंध असण्याची गरज नाही. माणसं आपल्या जातीचीही लागत नाही, माणसं आपल्या विचाराची लागतात. त्यामुळे आपल्या विचारांच्या माणसामध्ये मला यायला मिळालं या श्रीनिवासच्या पुस्तकामुळे त्याचा मला मनापासून आनंद आहे. त्याचं पुस्तक मी मनापासून जेवढं वाचलं ते इतकं मला भावलेलं आहे. कारण मी स्त्रीवादी नाही खरं तर तशी, पण मी स्त्रियांसाठी भांडण्यामध्ये अख्खं आयुष्य घालवलेलं आहे. राजकारणामध्ये ही त्रुटीसारखे जे खडे आहेत हे खडे अतिशय आवश्यक आहेत. आणि जसं फुलारे साहेब म्हणाले की हे सगळीकडेच चालतं. जिथे चार माणसं जमतात तिथे राजकारण. चार माणसं जमतात तेव्हा चार प्रकारचे विचार असतात. एकमेकावर कुरघोडी करण्याची वृत्ती ही माणसाचा स्थायी भाव आहे. आणि हा स्थायी भाव घेऊन जन्मलेल्या माणसाला आपण विरोध नाही करू शकत. स्त्रियांचं तसंच आहे. स्त्रिया निरतक्रार जगतात. स्त्रिया आपला आवाज उचलीत नाही आणि स्त्रियांचा आवाज म्हणून गेलेले आमच्यासारखे लोक त्यांच्यासाठी फार कमी काम करतात. पण जे काही स्त्रियांच्या विषयी कायदे झालेले आहेत त्यामध्ये आमच्यासारख्या त्रुटीच्या खड्यांचे खूप सहभाग असतात. एवढंच मला सांगायचंय. त्या स्त्रियांना जिथे जिथे काम करणारा संधी मिळते, मग ती सुचिता खल्लाळ असेल का सूर्यकांता पाटील असेल, त्या आपापल्या कामाचा जो ठसा आहे त्या त्या क्षेत्रामध्ये त्या उमटवतात. आणि म्हणून शिकलेल्या स्त्रियांची खूप मोठी जबाबदारी आहे की न शिकलेल्या स्त्रियांच्यासाठी काम करणं. पण जेव्हा शिकलेली स्त्री फक्त स्वतःभोवती जगते किंवा स्वतःसाठीच जगते, स्वतःचं घर, स्वतःचा नवरा, स्वतःच्या घरातलं फ्रीज, आलेला मोठा टीव्ही, एवढ्यापुरती जेव्हा ती जगायला लागते तेव्हा आमचं अस्तित्व आणखी खतरनाक होतं आणि मग आमच्याकडे लक्ष देणारं कोणी उरत नाही. त्यामुळे जे दुर्लक्षित आहे त्या दुर्लक्षितांना लक्ष करणं हे ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, ज्यांच्या हातामध्ये विचार करण्याची ताकद आहे, ज्यांच्याकडे शब्द आहेत, त्यांनी वेळोवेळी व्यक्त झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा संधी मिळते तिथे तिथे मी स्त्रीचे हे दुःख प्रत्येक ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. स्त्रीला असं म्हणूनच तुम्ही घेता तर काय कुठे जाणार आहे, कुठे आता जाणार, लेकरांना सोडून जाणार आहे का, मला सोडून जाणार आहे का. पण आता बायका लग्न झाले की 8व्या दिवशी बॅग भरून निघून जातात, हे आपणच बघतोय ना डोळ्याने. त्यामुळे हा शिक्षणाचा परिणाम आहे का दुष्परिणाम आहे ह्याचा मी वेगळा विषय घेऊन मला बोलावा लागेल. पण माणसाला जगताना तारतम्य हे ठेवताच आलं पाहिजे. माणसाला जगत असताना स्वतःच्या जगण्याच्या सीमारेषा ह्या स्वतः आखाव्या लागतात, दुसऱ्याने आखून द्यायच्या नसतात. मी तर दुसऱ्याच्या आखलेल्या रेखेमध्ये कधीच वागले नाही. त्यामुळे कधी मला बंडखोर, कधी मला उद्धार, अशा अनेक प्रकारच्या विरोधाने मला लोकांनी हे केलं. एकदा माझा होळीवरती सत्कार होता प्रतिभानिकेतन कॉलेजच्या हॉलमध्ये. त्या प्रतिभानिकेतनच्या हॉलमध्ये भाषण करताना पहिल्यांदा म्हटलं की मी होळीवरच राहत होते, मी होळीकर आहे. मला स्कूटरवर बघून, चालवताना बघून तुम्ही सगळे लाईन लावून माझं स्वागत करायचं का माझा द्वेष करायचा, मला चारित्र्यहीन म्हणायचा, काय म्हणायचं मला माहित नाही. पण मला आज तुम्ही एक कबूल करा तर मी पुढचं भाषण करेन. म्हणजे काय, तुम्ही आज हे कबूल करा की तुमच्या पुढे 100 वर्ष मला दिसत होतं. वेळेची किंमत आज तुमच्या घरामध्ये मोटरसायकल चालवणारी, स्कूटर चालवणारी, लुना चालवणाऱ्या अशा सगळ्या पोरी तुमच्याच आहेत आणि त्यांना वेळेचं महत्व कळलेलं आहे. मग तुम्हाला कळलं का आज तरी? तर सगळ्या सभागृहाने होकार दिला आणि म्हणाले की बरोबर आहे, तुला फार दूरचं दिसत होतं, आम्ही फार जवळचं पाहत होत नाही आणि म्हणून आमची चूक झाली. त्यानंतर मी पुढचं भाषण केलं. अशी वात्रट बाकी आहे. मी कुणाला कुठे कैचीत पकडेल आणि कोणाच्याकडनं कसला होकार घेईल
हे त्या समोरच्या माणसाच्या लक्षात सुद्धा येत नाही. हा गमतीचा भाग आहे. पण स्त्रीचं जीवन खरोखर अतिशय किचकट आहे. तिला ना नवऱ्याला सोडता येतं, ना तिला लेकरांना सोडता येतं, ना तिला घर सोडता येतं, ना तिला घराला कोंडा लावता येतो. ती घराला कोंडा लावूच इच्छित नाही. जोपर्यंत स्त्री घरात राहते घर उघडं राहते. जेव्हा स्त्री जाते तेव्हा त्या घराला कडीकोंडा लावण्याची वेळ त्या पुरुषावर येते. नवरा मेल्यावर बायको जगते आपल्या लेकरांना कुशीत घेऊन. पण बायको जर मेली तर तो पुरुष जगू शकत नाही. मी माझ्या डोळ्याने अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. ह्यातच तुम्ही स्त्रीचं महत्व लक्षात घ्या. बाकी मला काही बोलायचं नाही. कारण तुम्ही सगळी समजदार माणसं आहात. एवढी समजदार माणसं जर हा विचार पुढे घेऊन जातील तर डेफिनेटली आम्हाला जे आवश्यक वाटतं ते वातावरण समाजामध्ये निर्माण होईल. स्त्रीला कळीकोंडा म्हणून तुम्ही वापरू नका. कारण स्त्री तो कळीकोंडा जर गळून पडला तर तुमचं घर उघडं होईल. एवढंच मला आज आपल्याला सांगायचंय. या प्रसंगी अधिक काही न बोलता मला तुम्हा सगळ्यांच्या सोबत इथे तुमचे विचार ऐकता आले. खरं तर त्यांना किमान 10 मिनिटं बोलायला द्यायला पाहिजे होती. त्यांना 2-2 मिनिटं बोलायला सांगितलं. मला थोडंसं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर. म्हणजे पुन्हा संयोजकांनी असा काही अत्याचार करू नये. कारण अत्याचार करण्यासाठी आम्ही राजकारणी आहोत. त्यांना तू आमच्याकडे अधिकार कायम ठेवा. पण ज्यांना आम्हाला ऐकावंसं वाटतं त्यांना तुम्ही 2 मिनिट बोलायला सांगितलं आणि माझ्यासारख्या उघडदोघड बाईला किती वेळ बोला म्हणून सांगायला सांगितलं. त्यामुळे मी आता मीच 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. कारण हा निर्णय माझ्यासाठी सुद्धा यासाठी समजतो. तुमच्या जेवणाची वेळ झालेली आहे. 2:45 वाजतायत. एखाद्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि तोही कविता संग्रहाचा इतका लाभलचक झालेला मी पहिल्यांदाच बघते आहे. तसा माझ्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम शरद पवारांनी 4 तास केला. एक बाई रुसून गेलेली तुमच्यावरती, भाजपसारख्या पक्षात 10 वर्ष राहिलेली आणि तिथून परत आल्याच्या नंतर शरद पवार सारखा माणूस कार्यक्रम 4 तास करतो ही माझ्या आयुष्याची सफलता आहे. आणि ते माझं राष्ट्रपती पारितोषिक आहे. साहेब मला म्हणाले तू अशा वेळी पक्षात आलीस की मला तुला काहीच देण्यासारखं माझ्याजवळ नाही. तर साहेब तुम्ही सगळंच मला दिलेलं आहे. मला तुमच्याकडनं काहीच नको. फक्त तुमच्यासोबत काम करायचंय. माझी गमावलेली 10 वर्ष मला पुन्हा परत मिळवायची तर ती मिळवीन मी. त्यामुळे आता तू किती वर्षाची आहेस पण ते कशाला विचारता. बायकांसोबत विचारायचं. साहेब असले त्यांना माहित आहे मी त्यांच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. ही विनोदाचे भाग नाही. हे माझ्या आयुष्यामध्ये जे काही मिळवलेली मिळकत आहे ती मिळकत मला माझ्या माणसांमध्ये व्यक्त करावीशी वाटते की माणसाचं आयुष्य असं असावं की आपण कधीही असलो नसलो तरी आपल्या माणसाला आपण हवेशी वाटलं. ही तुमच्या आयुष्याची सफलता आहे. जेव्हा तुम्हाला मजबुरी म्हणून भेटावं लागतं ते आयुष्य नाही. तुम्ही आलात माझ्या घरी तर तुम्हाला माझ्या घराचे दरवाजे सतत तुम्हाला निमंत्रण देणारे असावे. तुम्ही या माझ्याकडे या. आम्ही सगळे पत्रमित्र आहोत. फुलारी असतील दासुवैद्य असेल ते सगळे फेसबुक फ्रेंड करा म्हणून आम्हाला त्या फेसबुकचा इतकी मदत होते की कधीच न बोलणारी माणसं आम्ही फेसबुकवर एकमेकांना बघतो. मला सगळे म्हणतात तुला एवढा वेळ कसा मिळतो ते फेसबुक बघायला. अरे म्हटलं ते माझं टॉनिक आहे. मला सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास फेसबुक बघायला. संध्याकाळी 24 तास बघू शकत नाही. पण त्यामध्ये आपल्याला जगत मला कळत नाही. पण फेसबुकवर आहे. दासुवैद्य रोज भेटतो का नाही भेटत. फुलारी भेटतात का नाही भेटत. पण आम्ही फेसबुकवर आहोत. आम्हाला पाहिजे तर आम्ही एकमेकांना मेसेजेस देऊ शकतो. तेव्हा ह्या नवीन जे शोध आहेत सायन्सचे हे माणसाला जीवन समृद्ध करणारे शोध आहेत. त्याचा वापर कसा करायचा हे डिपेंड्स होईल. कारण सायन्स हे एक प्रकारे आव्हान पण आहे. सायन्स तुमचं खूप गोष्टी हिरावून घेणारं पण आहे. तुम्हाला खूप काही देणारं पण आहे. तर तुम्ही कुठल्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याच्याकडे बघता हे डिपेंड्स आहे. म्हणून मला श्रीनिवासच्या कवितेवरती बोलता येणार नाही कारण मी ती वाचलेली नाही. पण ज्या काही 4-5 कविता मी वाचल्या मागच्या आणि पुढच्या माझी वाईट सवय आहे. गणित येत नव्हतं तर गणिताची उत्तर आधी पाहिजे. सगळे शिक्षक लोक हसतात. गणित येत नव्हतं तर गणिताची उत्तर आधी पाहिजे मग गणित सोडवायची. अख्खं आयुष्य हेच काम करते आहे. अख्खं आयुष्य हेच काम करते आहे की गणिताची उत्तरं बघायची आणि मग गणित सोडवायचं. तसं कवितेचं मागचं पान आणि पुढचं पान वाचलं की मला कविता कळते असं उगीच मला वाटतं. खरं तर ते सत्र नाही की तुझं पुस्तक पूर्ण वाचणार आहे आणि मग केव्हा तरी सविस्तराने बोलेल. पण जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्यातून तुमच्या आयुष्याचा अर्थ मला कळला की तुम्ही जे जीवन जगता त्या जीवनात तुम्ही मनापासून प्रेम करता. तुम्ही ज्या गावात राहता ज्या गावातली परिस्थिती तुम्ही पाहिलेली आहे ज्या खेड्यातली परिस्थिती पाहिलेली आहे त्या परिस्थितीचा अभ्यास करून पळसाच्या पानातून फुलापर्यंत पोहोचलं. बायकोनी संशय घ्यायचं काही कारण नाही. फार चांगला नवरा आहे.
अशी पळसाला अनेक पानं येतात आणि फुलं फारच एकदा येतात वर्षभरातून कधीतरी, ती सगळ्यांना सापडतात असं नाही. फुलं हरवलेलीच माणसं आहेत ती सगळी आपल्या पदरात पडली की पवित्र होतात, एवढंच मला कळतं. जास्त यापेक्षा श्रीकांत जे काही तुमच्या मनात संशय निर्माण केलेला आहे तो तुम्ही पुसून टाका. तुमचा नवरा हा अतिशय हव्या मनाचा, अतिशय सुंदर जीवन जगणारा, शब्दाचे अर्थ करणारा आहे. अशी माणसं फार कमी वाटायला येतात. आपल्या पदरात पडलं पवित्र झालं असं नाही, खरोखर तुमचा पदर पवित्र आहे. कारण असा माणूस आपला नवरा असणं ही कधीही नेहमी आपली अभिमानाची गोष्ट आहे. स्त्रियांच्या संदर्भात स्त्रियांना वाटलं ताई आमच्यावरती काहीच बोलत नाही, खरंच काही बोलण्यासारखं नाहीये. कारण तुम्ही आणि आम्ही एवढंच सोचतो आहोत, एवढं सोचलेलं आहे की त्यातूनच निर्माण होणारा हा समाज आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्ही आम्ही जर सोचलं नाही, तुम्ही आम्ही जर घरात राहिलो नाही तर घर राहणार नाही, देश राहणार नाही, गावही राहणार नाही आणि स्त्रीचं अस्तित्वही राहणार नाही. ज्या देशामध्ये स्त्रीचं अस्तित्व हरवलेलं आहे ते कितीही प्रगत असले तरी देश म्हणून आज ते एकत्र उभे राहू शकत नाही. त्यांना त्यांच्या शांतीचा शोध हा भारतामध्ये घ्यावा लागतो, भारताच्या विद्यापीठात घ्यावा लागतो, भारताच्या आश्रमात घ्यावा लागतो, भारताच्या जीवनशैलीमध्ये घ्यावा लागतो. आमच्या गदळ जीवनशैलीला उत्तम जीवनशैली म्हणून अमेरिकेमध्ये वाखाणणारी माणसं मी पाहिलेली आहेत, मला भेटलेली आहेत. त्यामुळे आमची जी गदळ जीवनशैली आहे हे खरं आयुष्य आहे. हे खरं आयुष्य प्रत्येकाच्या वाट्याला येतं, ते मिळतं. त्याचं सोनं करणं हे स्त्रीच्या हातात असतं असं मला स्वतःला वाटतं. आपल्या दुःखाचा बाजार मांडून किंवा आपल्या दुःखाचं खूप मोठं असं काहीतरी प्रदर्शन करून आपण समाजाला दुःखी करतो. कारण नवीन जीवन जगणाऱ्या माणसाला असं वाटतं की अरे हे जगणं इतकं वाईट आहे, अरे हे स्त्रीत्व एवढं वाईट आहे. बिलकुल वाईट नाही आहे. स्त्री ही निर्माती आहे, स्त्री ही जगाची निर्माती आहे. तिची निर्मिती थांबली तर पुरुषाच्या अस्तित्वाला काहीच अर्थ राहणार नाही आणि तुम्ही नसाल तर तिच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे हा उत्तम मेळ आहे. याच्यामध्ये तू बडा की बाई बडा असं नाही. स्त्रीमुळे पुरुष पूर्ण होतो, पुरुषामुळे स्त्री पूर्ण होते आणि या दोघातून मिळून मग जग परिपूर्ण होतं असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून आपण देखील आपल्या दुःखाला वाचा फोडणं ही वेगळी गोष्ट आहे, आपलं दुःख लोकांच्या पुढे मांडणं ही वेगळी गोष्ट आहे. पण त्या दुःखाला घाबरून बायका पळून जाऊ नयेत ह्याची सुद्धा काळजी आपल्याला घेतली पाहिजे. कारण ते फार महत्वाचं आहे आणि ते काम सुचेता खल्लाळ करतात असं मला स्वतःला वाटतं. मी तुझं बरंच काही वाचत असते. छोटीशी दिसणारी दुर्लक्षित स्त्री आहे खरं तर ती, पण तिची लेखणी जेव्हा चालते तेव्हा ती बोलत असते. त्यामुळं अशा स्त्रियांना सुद्धा आम्हाला महत्व देता आलं पाहिजे. अशा अनेक सुंदर लिखाण करणाऱ्या स्त्रिया आहेत, पण ज्या स्तरातून ती आलेली आहे किंवा मी आलेली आहोत तिथून येऊन पुढे आपलं मत प्रदर्शन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. नाही ती सरकारी अधिकारी आणि राजकीय व्यक्ती आहे. मला बंधनं नाही, माझ्यावरती कुठलाही प्रोटोकॉल नाही. माझ्यावरती कुणी तू असं का बोलली म्हणून विचारणार नाही, तर तिला विचारणार आहे. पण कशालाही न घाबरता सगळ्या वास्तवाला समोर जाऊन वास्तव मांडणाऱ्या त्या लेखिका आहेत असं मला स्वतःला वाटतं. तसाच आमचा श्रीनिवास देखील आहे. स्वतःच्या शिक्षकी पेशाला अनुसरून वागत असताना आपल्या गुरूंनी सगळ्यांनी दिलेलं शिक्षण लक्षात ठेवून हा माणूस व्यक्त होत असतो आणि ह्या व्यक्त झालेल्या विचाराला खूप मोठा मान मला असं वाटतं समाजामध्ये मिळतो. आणि आमच्यासारख्या पुस्तकं वाचणाऱ्या लोकांना तर डेफिनेटली कळते की वाटी श्रीनिवास मस्के. त्यामुळे श्रीनिवास तुमचं हे लेखन असंच पुढे जात राहू द्या. त्यातून अनेक पुरस्कार मिळतील. आमच्या जगदीशला पण मिळाले, आमच्या रविचंद्राला पण मिळाले. पुरस्कारातून माणूस वर गेला पाहिजे, पुरस्कार मिळवून तो तिथेच थांबला नाही पाहिजे. त्यामुळे जो तिथेच थांबतो तो संपतो. मिळालेल्या पुरस्काराची पायरी करून त्या पायरीवरून तुम्हाला वर चढता आलं पाहिजे. मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनाचा परिपाक आहे असं समजून थांबला मग तिथेच तुम्ही थांबला. जे जे लोक मोठे झाले साहित्यामध्ये, जे जे लोक मोठे झाले आयुष्यामध्ये, त्यांनी अशा पायऱ्या केल्या मिळालेल्या पुरस्काराच्या किंवा आपल्याला मिळालेल्या सहकार्याच्या. अनेकाच्या सहकार्यावरती आपलं आयुष्य वाढत असतं, आपण मोठे होत असतो. त्यामुळे तुम्ही अतिशय योग्य केलं की तुम्हाला आवडणारे, तुम्हाला मदत करणारे, तुम्हाला शिक्षण देणारे सगळेजण तुम्ही इथे बोलावले आणि त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मला याचं कौतुक आहे. माझे अनेक सहकारी समोर बसले, त्यांना वाटलं असेल आम्हाला ताईचं चांगलं भाषण ऐकायचं होतं. अध्यक्ष म्हणून खरंच चांगलं भाषण नाही देत आहे. सगळी चांगली भाषणं ऐकल्याच्या नंतर आपण काय बोलायचं हा प्रश्न निर्माण होतो. माझा विषय थोडा प्रक्षोभक असतो, प्रक्षोभक विषय अजिबात मला मांडायचा नाही. खूप वर्षानंतर तुमच्या माझ्या भेटी होत आहेत. हे प्रेम असंच वृद्धिंगत राहू द्या. माझ्याविषयी असलेला तुमचा जो आदरभाव आहे, प्रेमभाव आहे, हा प्रेमभावही असाच टिकून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. कारण ते माझ्यावर पण डिपेंड आहे. मी जर
सगळंच सोडून दिलं आणि आपल्या घरातच कुलूप लावून बसले तर उद्या तुमच्या स्मरणात पण राहणार नाही. पण 45 वर्ष एखादी साधारण स्त्री तुमच्या लक्षात राहते. विलास, तुला कळतं का काय त्याचा अर्थ आहे? त्यामुळे आपण तर 45 वर्ष देशाच्या मनामध्ये, देशाच्या काड्याकोपऱ्यामध्ये एका ग्रामीण स्त्रीचं नाव आहे, ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्थशास्त्री असणाऱ्या धनंजयला, धनंजय का हा धनंजय डोक्यात असणाऱ्या श्रीनिवासला तशी कविता लिहावीशी वाटली. अशाच अर्थशास्त्री असणाऱ्या मनमोहन सिंगांसारख्या एका अर्थशास्त्रज्ञाच्या हाताखाली पंतप्रधान असताना म्हणून 5 वर्ष मी काम केलं. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या आमच्या तोंडाजवळ आम्हाला कान न्यावे लागायचे. इतकी कमी बोलायचे ते, इतके मृदू बोलायचे, पण त्या अर्थशास्त्र्यांनी शिकारपंथाकडे जाणाऱ्या ह्या देशाला वाचवलं होतं, हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. नसतं आमचा इथिओपिया कधीच झाला असता, आता होण्याची शक्यता निर्माण झाली. बघू एखादा मनमोहन सिंग आम्हाला मिळतो काय. धन्यवाद. अर्थ राहणार नाही आणि तुम्ही नसाल तर तिच्या आयुष्याला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे हा उत्तम मेळ आहे. याच्यामध्ये खूप बडा की भय बडा असं नाही. स्त्रीमुळे पुरुष पूर्ण होतो, पुरुषामुळे स्त्री पूर्ण होते आणि या दोघातून मिळून मग जग परिपूर्ण होतं असं मला स्वतःला वाटतं. आणि म्हणून आपण देखील आपल्या दुःखाला वाचा फोडणं ही वेगळी गोष्ट आहे. आपलं दुःख लोकांच्या पुढे मांडणं ही वेगळी गोष्ट आहे. पण त्या दुःखाला घाबरून बायका पळून जाऊ नयेत ह्याची सुद्धा काळजी आपल्याला घेतली पाहिजे, कारण ते फार महत्वाचं आहे. आणि ते काम सुचेता खल्लाळ करतात असं मला स्वतःला वाटतं. मी तुझं बरंच काही वाचत असते. छोटीशी दिसणारी दुर्लक्षित स्त्री आहे खरं तर ती, पण तिची लेखणी जेव्हा चालते तेव्हा ती बोलत असते. त्यामुळं अशा स्त्रियांना सुद्धा आम्हाला महत्व देता आलं पाहिजे. अशा अनेक सुंदर लिखाण करणाऱ्या स्त्रिया आहेत, पण ज्या स्तरातून ती आलेली आहे किंवा मी आलेली आहोत तिथून येऊन पुढे आपलं मत प्रदर्शन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे. नाही ती सरकारी अधिकारी आहे, ती राजकीय व्यक्ती आहे. मला बंधनं नाही, माझ्यावरती कुठलाही प्रोटोकॉल नाही. माझ्यावरती कुणी तू असं का बोलली म्हणून विचारणार नाही, तर तिला विचारणार आहे. कुशालाही न घाबरता सगळ्या वास्तवाला समोर जाऊन वास्तव मांडणाऱ्या त्या लेखिका आहेत असं मला स्वतःला वाटतं. तसाच आमचा श्रीनिवास देखील आहे. स्वतःच्या शिक्षकी पेशाला अनुसरून वागत असताना आपल्या गुरूंनी सगळ्यांनी दिलेलं शिक्षण लक्षात ठेवून हा माणूस व्यक्त होत असतो आणि ह्या व्यक्त झालेल्या विचाराला खूप मोठा मान मला असं वाटतं समाजामध्ये मिळतो. आणि आमच्यासारख्या पुस्तकं वाचणाऱ्या लोकांना तर डेफिनेटली कळते की वाटे श्रीनिवास मस्के. त्यामुळे श्रीनिवास तुमचं हे लेखन असंच पुढे जात राहू द्या. त्यातून अनेक पुरस्कार मिळतील. आमच्या जगदीशला पण मिळाले, आमच्या रविचंद्राला पण मिळाले. पुरस्कारातून माणूस वर गेला पाहिजे. पुरस्कार मिळवून तो तिथेच थांबला नाही पाहिजे. त्यामुळे जो तिथेच थांबतो तो संपतो. त्यामुळे मिळालेल्या पुरस्काराची पायरी करून त्या पायरीवरून तुम्हाला वर चढता आलं पाहिजे. मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्या जीवनाचा परिपाक आहे असं समजून थांबला, मग तिथेच तुम्ही थांबला. जे जे लोक मोठे झाले साहित्यामध्ये, जे जे लोक मोठे झाले आयुष्यामध्ये, त्यांनी अशा पायऱ्या केल्या मिळालेल्या पुरस्काराच्या किंवा आपल्याला मिळालेल्या सहकार्याच्या. अनेकाच्या सहकार्यावरती आपलं आयुष्य वाढत असतं, आपण मोठे होत असतो. त्यामुळे तुम्ही अतिशय योग्य केलं की तुम्हाला आवडणारे, तुम्हाला मदत करणारे, तुम्हाला शिक्षण देणारे सगळेजण तुम्ही इथे बोलावले आणि त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मला याचं खूप कौतुक आहे. माझे अनेक सहकारी समोर बसले. त्यांना वाटलं असेल आम्हाला ताईचं चांगलं भाषण ऐकायचं होतं. अध्यक्ष म्हणून खरंच चांगलं भाषण नाही देत आहे. सगळी चांगली भाषणं ऐकल्याच्या नंतर आपण काय बोलायचं हा प्रश्न निर्माण होतो. माझा विषय थोडा प्रक्षोभक असतो, पण प्रक्षोभक विषय अजिबात मला मांडायचा नाही. खूप वर्षानंतर तुमच्या माझ्या भेटी होत आहेत. हे प्रेम असंच वृद्धिंगत राहू द्या. माझ्याविषयी असलेला तुमचा जो आदरभाव आहे, प्रेमभाव आहे, हा प्रेमभावही असाच टिकून ठेवण्याचा मी प्रयत्न करेन, कारण ते माझ्यावर पण डिपेंड आहे. मी जर सगळं सोडून दिलं आणि आपल्या घरातच कुलूप लावून बसले तर उद्या तुमच्या स्मरणात पण राहणार नाही. पण 45 वर्ष एखादी साधारण स्त्री तुमच्या लक्षात राहते. विलास, तुला कळतं का काय त्याचा अर्थ आहे? त्यामुळे आपण तर 45 वर्ष देशाच्या मनामध्ये, देशाच्या काड्याकोपऱ्यामध्ये एका ग्रामीण स्त्रीचं नाव आहे, ही तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. अर्थशास्त्री असणाऱ्या धनंजयला, धनंजय का हा धनंजय डोक्यात असणाऱ्या श्रीनिवासला तशी कविता लिहावीशी वाटली. अशाच अर्थशास्त्री असणाऱ्या मनमोहन सिंगांसारख्या एका अर्थशास्त्रज्ञाच्या हाताखाली पंतप्रधान असताना म्हणून 5 वर्ष मी काम केलं. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या आमच्या तोंडाजवळ आम्हाला कान न्यावे लागायचे. इतकी कमी बोलायचे ते, इतके मृदू बोलायचे, पण त्या अर्थशास्त्र्यांनी
विकार पंथाकडे जाणाऱ्या ह्या देशाला वाचवलं होतं हे माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. नसता आमचा इथिओपिया कधीच झाला असता आता होण्याची शक्यता निर्माण झाली. बघूया एखादा मनमोहन सिंग आम्हाला म्हणतो काय. धन्यवाद.